parts of volume required for one part of a solvent. म्हणजे किती अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट रिक्वायर करतो, किती अमाउंट ऑफ व्हॉल्यूम रिक्वायर करतो यासाठी एक पार्ट ऑफ सॉल्व्हेंट. एका पार्ट ऑफ सॉल्व्हेंट साठी किती अमाउंट ऑफ व्हॉल्यूम रिक्वायर करतो हे सांगायचं. उलट झाले, सॉल्व्हेंट कोरिंग करा खाली व्हॉल्यूम. हे पार्ट आपण होतेच म्हणलं असं झालं. पार्ट ऑफ अ सॉल्व्हेंट रिक्वायर्ड टू वन पार्ट ऑफ अ व्हॉल्यूम. म्हणजे किती अमाउंट ऑफ पार्ट ऑफ सॉल्व्हेंट लागतो एक पार्ट व्हॉल्यूमचा. इथं मागच्या वर्षी क्वेश्चन पडलेला आहे किंवा इथे जाऊन बघा. आपण काय करतो, हे या सेंटेन्सला सोडतो आणि खाल्लं पाठ करतो डायरेक्टली. एका स्लाइड सोल्व्ह म्हणजे काय, स्लाइड सोल्व्ह म्हणजे काय, पण हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. पार्ट्स ऑफ अ सॉल्व्हेंट रिक्वायर्ड फॉर वन पार्ट ऑफ अ व्हॉल्यूम. एक पार्ट ऑफ व्हॉल्यूम साठी किती अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट रिक्वायर्ड आहे. त्यामध्ये पहिलं का लेस दॅन वन लागतो. लेस दॅन वन लागतो. एका पार्ट ऑफ व्हॉल्यूम साठी लेस दॅन वन सॉल्व्हेंट रिक्वायर्ड. तर तो कसा असेल, व्हेरी सोल्युबल असेल. तो असेल व्हेरी सोल्युबल. तो कसा असेल, व्हेरी सोल्युबल. लेस दॅन वन सॉल्व्हेंट रिक्वायर्ड होते एका पार्ट ऑफ व्हॉल्यूम. लेस दॅन तर काय, व्हेरी सोल्युबल. नंतर आहे फ्रॉम 1 to 10. जर 1 ते 10 असेल सॉल्व्हेंट, फ्रॉम 1 to 10 जर सॉल्व्हेंट असेल तर तो किती काय असतो, एका पार्ट ऑफ व्हॉल्यूम साठी 1 ते 10 लागतोय. तो कसा सोल्युबल असतो, तो असतो फ्रीली सोल्युबल असतो. तो कसा असतो, फ्रीली सोल्युबल. फ्रीली सोल्युबल फ्रॉम 1 to 10. 1 ते 10 पार्ट ऑफ सॉल्व्हेंट रिक्वायर्ड असतात एका पार्ट ऑफ व्हॉल्यूम साठी. नंतर फ्रॉम 10 to 13. फ्रॉम 10 to 30. 10 ते 30 मध्ये, 10 ते 30 मध्ये सॉल्व्हेंट लागतं एका पार्ट ऑफ व्हॉल्यूम साठी. तर तो कसा असेल, सोल्युबल असेल. तो कसा असेल, सोल्युबल असेल. नंतर फ्रॉम 30 to 100. 30 to 100 असेल तर तो स्पॅरिंगली सोल्युबल असेल. मोस्ट आफ्टर क्वेश्चन स्पॅरिंगली सोल्युबल. 30 to 100 sparingly soluble. From 30 to 100. From 100 to 1000. तो असेल slightly soluble. तो असेल स्लाइटली सोल्युबल. नंतर आहे फ्रॉम 1000 to 10000. फ्रॉम 1000 to 10000 त्यामध्ये व्हेरी स्लाइटली सोल्युबल. व्हेरी स्लाइटली सोल्युबल. आणि जर ग्रेटर दॅन 10,000 पार्ट ऑफ सॉल्व्हेंट असेल, ग्रेटर दॅन 10,000 पार्ट ऑफ व्हॉल्यूम साठी तर तो इनसोल्युबल असणार आहे. इनसोल्युबल किंवा प्रॅक्टिकली इनसोल्युबल, डायरेक्टली इनसोल्युबल किंवा प्रॅक्टिकली इनसोल्युबल. प्रॅक्टिकली इनसोल्युबल दोन्ही पैकी एखादा वर्ड येऊ शकतो, पण फोकस करा इनसोल्युबल. हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. दरवर्षी किंवा एक वर्ष सोडून काढणं यावर क्वेश्चन विचारतात. तर खूप जणांचं मिस्टेक होतो.
इथे लक्षात द्या किती पार्ट ऑफ अ सॉल्व्हंट रिक्वायर्ड आहे, किती पार्ट ऑफ सॉल्व्हंट रिक्वायर्ड आहे, एक पार्ट ऑफ व्हॉल्यूम. आता जर आपण कन्फ्युजन केलं वरी व्हॉल्यूम टाकलं खाली सॉल्व्हंट आलं तर मग ते पण चुकीचं होतं. तर किती पार्ट ऑफ सॉल्व्हंट रिक्वायर्ड फ्रॉम वन पार्ट ऑफ व्हॉल्यूम. चार्ट सोपा दिसतोय बघायला गेलं तर पण खूप कन्फ्युजिंग आहे. सोल्युबल 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 सगळीकडेच आहे, पण यामध्ये व्हेरी सोल्युबल आहे, फ्रीली सोल्युबल आहे, सोल्युबल आहे, स्पॅरिंगली, स्लाइटली. वर्ड कसे व्हेरी स्लाइटली काही समजत, हे रेंज पण समजत. ट्रिक्स बनवायची सुद्धा बनवू शकतो आपण, बनवायची खूप आठवतो बनवले पाठवतो. आणि हे इम्पॉर्टंट पार्ट आहे, विचारू शकते वाटलं तर जस्ट फ्यू चेक करा. आलता म्हणतो 4000 आसपास काहीतरी. गेल्या सगळ्यांनी आणि सर्वात इम्पॉर्टंट एक पॉइंट लिहा, इज मेजर्ड बाय. कसं मेजर केलं विचारत नाही. सोल्युबिलिटी स्टडी इज मेजर्ड बाय हिगुची कोनोरस मेथड. हिगुची कोनोरस मेथड. हिगुची कोनोरस मेथड काय करते, सोल्युबिलिटी स्टडी करते. जस्ट काय शिकलं रिवाइज करा यावर. हा लगेच यावर बाय काय तुम्ही अगं माय बाय बाय काय म्हणजे नळावर पाय देऊन शिकवणार शॉक देते का. वर काही तो प्रश्नाला विचारायचं. हां काय झालं.